रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाई यांचा अभंग क्रमांक 9 हा पाहणार आहोत. संत जनाबाई या विठ्ठल भक्त संत कवयित्री होत्या. त्यांच्या अभंगामध्ये नामस्मरण, भक्ती, संत संग आणि परमेश्वरातील नितांत प्रेम दिसून येते. या अभंगात त्यांनी नाम आणि भक्ती यांची तुलना मौल्यवान नाण्याशी केली आहे. जसे खरे नाणे तपासून घडवून तयार केले जाते, तसेच खरी भक्ती संतांच्या सहवासातून तयार होते. हा सुंदर विचार त्यांनी येथे मांडला आहे. तर चला अभंग पाहूया. निराकारीचे नाणे, शुद्ध ब्रह्माचे ठेवणे, प्रयत्ने काढिले बाहेरी, संत साधू सौदागिरी, व्यास वशिष्ठ नारद मुनी, टांगसाळ घातली त्यांनी, उद्धव अक्रूर स्वच्छ नंदी, त्यांनी आटविली चांदी, केशव नामयाचा शिक्का, हारप चाले तिन्ही लोका, पारक नामयाची जणी, वरती विठोबाची निशाणी. निराकारीचे नाणे, शुद्ध ब्रह्मिणीचे ठेवणे. जनाबाई म्हणतात की परमेश्वर हा निराकार आहे. त्याला कोणतेही रूप, कोणताही आकार किंवा कोणतीही सीमा नाही. त्या निराकार परमेश्वराचे नाम म्हणजे एक अमूल्य नाणे आहे. हे साधे नाणे नाही, तर शुद्ध ब्रह्म म्हणजे परमात्म्याचे धन आहे. येथे नाणे हा शब्द फार सुंदर अर्थाने व्यापला आहे. जसे बाजारात खरे नाणे मौल्यवान मानले जाते, तसेच ईश्वर नाम हे आध्यात्मिक जीवनात सर्वात मौल्यवान आहे. शुद्ध ब्रह्मणीचे ठेवणे म्हणजे हे नाम हे ब्रह्मरूप संपत्तीचे जतन आहे. ज्यांच्याकडे भगवंताचे नाम आहे तो आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत आहे. संत सांगतात की संसारातील पैसा, दागिने, मालमत्ता नाशिवंत आहेत, पण भगवंताचे नाम हे शाश्वत धन आहे. ते आत्म्याला शांती, आनंद आणि मोक्ष देते. प्रयत्ने काढिली बाहेरी, संत साधू सौदागिरी. येथे जनाबाई सांगतात की हे अमूल्य नामरूपी नाणे सहज मिळत नाही. ते प्रयत्नाने बाहेर काढावे लागते. म्हणजे साधना, भक्ती, नामस्मरण आणि संत संग, श्रद्धा याद्वारे मनातील ईश्वर प्रेम जागृत करावे लागते. संत साधू सौदागिरी म्हणजे संत आणि साधू जणू व्यापारी आहेत, पण ते सामान्य व्यापारी नसून तर अध्यात्माचे व्यापारी आहेत. ते भक्तांना नाम, भक्ती आणि ज्ञान देतात. जसे व्यापारी खरे रत्न ओळखून लोकांना देतात, तसे संत लोकांना ईश्वर भक्तींचा मार्ग दाखवतात. संतांच्या सहवासात राहिल्याने मन शुद्ध होते आणि ईश्वर प्रेम निर्माण होते. व्यास वशिष्ठ नारद मुनी, टांगसाळ घातली त्यांनी. या ओळीत जनाबाईंनी प्राचीन महान ऋषींचा उल्लेख केला आहे. पहिला आहे व्यास. हे सर्व महान ऋषी भक्ती आणि ज्ञानाचे प्रसारक आहे. पहिला आहे व्यास, दुसरा आहे वशिष्ठ आणि तिसरा आहे नारद मुनी. टांगसाळ म्हणजे नाणी तयार करण्याची जागा. येथे त्यांचा अर्थ असा की या ऋषींनी भक्ती, धर्म, वेद, ज्ञान आणि नाम महिमा यांचा प्रचार करून आध्यात्मिक टांगसाळ उभी केली. व्यासांनी महाभारत आणि पुराणे लिहून धर्मज्ञान दिले. वशिष्ठांनी राजांना आणि लोकांना सदाचार शिकवला. नारद मुनींनी सर्वत्र फिरून भगवंताचे नाम आणि भक्ती पसरवली. म्हणजे संत परंपरा ही प्राचीन काळापासून सुरू आहे. अनेक ऋषी मुनींनी भक्ती मार्गाची परंपरा टिकून ठेवली आहे. उद्धव अक्रूर स्वच्छ नंदी, त्यांनी आटविली चांदी. या ओळीत जनाबाईंनी श्रीकृष्णाचे भक्त उद्धव आणि अक्रूर यांचा उल्लेख केला आहे. उद्धव आणि अक्रूर. चांदी अटविली म्हणजे चांदी शुद्ध करण्यासाठी ती तापवली जाते.
त्यातून अशुद्धता निघून जाते. त्याचप्रमाणे भक्तांच्या जीवनात भक्ती, परीक्षा, साधना आणि संकटामुळे मन शुद्ध होते. उद्धव आणि अक्रूर यांनी श्रीकृष्ण भक्तीने आपले जीवन पवित्र केले. त्यांनी अहंकार, लोभ, मोह यांचा त्याग केला. त्यामुळे त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. जनाबाई सांगतात की भक्ती ही मनाला शुद्ध करणारी प्रक्रिया आहे. जसे सोनार चांदी तपासून, तापून शुद्ध करतो, तसेच भगवंत भक्तांच्या मनातील दोष दूर करतो. केशव नामयाचा शिक्का, हारप चाले तिन्ही लोका. या ओळीत नामया म्हणजे संत नामदेव यांचा उल्लेख आहे. केशव म्हणजे भगवान विष्णू किंवा विठ्ठल. जनाबाई म्हणतात की नामदेवाच्या भक्तींवर स्वतः विठ्ठलाचा शिक्का आहे. म्हणजे त्यांची भक्ती खरी, शुद्ध आणि परमेश्वराला प्रिय आहे. हारप चाले तिन्ही लोका म्हणजे हे नाणे तिन्ही लोकांत चालले आहे. जसे खरे नाणे सर्वत्र मान्य असलेले, तसेच खऱ्या भक्तीला सर्वत्र मान्यता मिळते. नामदेवांचे नाम स्मरण, प्रेम, भक्ती आणि विठ्ठलाशी असलेले नाते हे इतके महान होते की देवाने स्वतः त्यांच्याच भक्तीला मान्यता दिली. येथे जनाबाई नामदेव महाराजांचे मोठेपण सांगतात. त्या स्वतः नामदेवांच्या सहवासात होत्या. त्यामुळे त्यांना नामदेवांच्या भक्तीचे प्रत्यक्ष अनुभव होते. पारक नामयाची जणी, वरती विठोबाची निशाणी. या शेवटच्या ओळीत जनाबाई स्वतःबद्दल बोलतात. त्या म्हणतात की मी नामदेवाच्या भक्तीची पारख केली आहे. म्हणजे त्यांनी नामदेवाची खरी भक्ती अनुभवली आहे. वरती विठोबाची निशाणी म्हणजे त्या भक्तीवर विठ्ठलाची माहेर आहे. विठ्ठल स्वतः त्या भक्तीला मान्यता देतो. जनाबाईचा विश्वास असा आहे की खरी भक्ती ही देवाला थेट प्राप्त करून देते. ज्या भक्तीवर विठ्ठलाची कृपा आहे तीच खरी आणि श्रेष्ठ भक्ती असते. या अभंगातून संत जनाबाई पुढील महत्त्वाचे संदेश देतात. तर पहिला आहे, भगवंताचे नाम हे सर्वात मौल्यवान धन आहे. दुसरा, संत संगामुळे भक्ती आणि आत्मज्ञान प्राप्त होते. तिसरा, खरी भक्ती मन शुद्ध करते. चौथा आहे, ऋषी मुनी आणि संतांनी भक्ती मार्ग जपला आहे. पाचवा आहे, नाम स्मरणाने मनुष्याला ईश्वर प्राप्ती होते. आणि सहावा, देवाला प्रिय असलेली भक्ती हीच खरी संपत्ती आहे. हा अभंग भक्ती मार्गाचे सौंदर्य सांगणार आहे. संसारातील धन नाशिवंत आहे, पण विठ्ठलाचे नाम धन कायम टिकणारे आहे. म्हणून संत जनाबाई नाम स्मरण, संत संग आणि शुद्ध भक्ती यांचा महिमा गातात. रामकृष्ण हरी.